NDAच्या देशातल्या सगळ्या घटक पक्षांना अटलजींचा हे जन्मशताब्दी वर्ष साजरं करत असताना स्मृती दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आमंत्रित केलं होतं आणि मग आज सगळेजण दिल्लीला येत आहेत म्हटल्यावर मग त्या निमित्तानं एकत्र भेटावं, प्रामुख्यानं प्रत्येक घटक पक्षांच्या NDAच्या बद्दलच्या असणाऱ्या भावना त्याची एकत्र चर्चा व्हावी, पुढं कसं जावं ह्याच्याबद्दलची चर्चा व्हावी म्हणून एक नड्डाजींच्याकडं हाय टीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्या अनुषंगानं आम्ही सगळेजण आलो होतो. आता ती बैठक पार पडली. इनफॉर्मल ज्याला आपण म्हणू हाय टीच्या गप्पा अशा अर्थाची ती बैठक होती, ह्याच्यापेक्षा जास्त. महाराष्ट्रातील काही विषयांवर चर्चा झाली का? केंद्रीय गृहमंत्री होते, केंद्रीय त्यांनी काही प्रश्न विचारले का मला काय कसं? नाही, प्रश्न उत्तर किंवा विशेष कुठला विषय डोळ्यासमोर घेऊन प्रामुख्यानं आजच्या ह्या बैठकीत कुठलीही चर्चा नव्हती. NDAचा समन्वय चांगला असायला पाहिजे आणि NDAच्या सगळ्या सदस्यांना केंद्र सरकारची धोरणं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असणारं काम ह्याच्यात बाबा एक चांगल्या पद्धतीच्या समन्वयानं कसं पुढं जाता येईल याच्याबद्दलचं एक वाटचाल कशी असावी याच्याबद्दलच्या प्रामुख्यानं चर्चा झाल्या. दिशा नावाची जी योजना खासदारांच्यासाठी राबवण्याचा प्रयत्न होतो आहे ती अतिशय चांगली आहे, त्याची माहिती सगळ्यांना कशी देता येईल ह्याच्याबद्दलच्या थोड्याफार चर्चा झाल्या. बाकी फार मोठं धोरणात्मक किंवा तक्रारी किंवा अशा अर्थाचं नव्हतं. हा समन्वय आणि एक अतिशय चांगलं वातावरण, खेळीमेळीचं सौहार्दपूर्ण वातावरण ह्या सगळ्यांच्यात असलं पाहिजे, हा खरं तर आजच्या बैठकीचा हेतू होता. भविष्यात अशा काही बैठका होणार? किमान महिन्यातून 2 महिन्यातून एखादी बैठक व्हावी अशा पद्धतीचं सुतोवाच सगळ्याच आम्ही घटक पक्षांनी सुद्धा केले आणि त्याला दुजोरा नड्डा साहेबांनी आणि अमित भाईंनी दोघांनी सुद्धा ह्या विषयाला अशा पद्धतीचं हे आयोजन करणं एक चांगल्या ह्या सगळ्या एकत्र युतीच्या NDAच्या कार्यकाळासाठी चांगलं राहील अशा पद्धतीच्या भावना त्या बैठका मुंबईत दिल्लीतच व्हाव्यात अशा पद्धतीची भूमिका केली. तुम्हीही काही निमंत्रित केले, कधी महाराष्ट्रात किंवा कधी चंद्रबाबूंकडे किंवा अशा काही तशी चर्चा सातबातच झाली का? कुठं घ्याव्या वगैरे अशी काही फारशी चर्चा नाही, पण एक एकत्र असं बसलं पाहिजे, सगळ्यांच्या भावना एकमेकाला समजल्या पाहिजेत. प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे आहेत, एखाद्या केंद्र सरकारच्या विषयाचा एखाद्या राज्यावरचा परिणाम वेगळा आहे आणि त्याच्याबद्दलचं एक आकलन सगळ्यांच्यामध्ये असलं पाहिजे. हा एक पक्षाचं कोणच उपस्थित नव्हतं. अजित पवारांच्या पक्षाचं कोणच, त्याची काही चर्चा झाली का? नाही, मी तुम्हाला म्हटलो असं आज कार्यक्रम होता हा प्रामुख्यानं अटलजींच्या ह्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला आमंत्रित केलं होतं आणि आम्ही येणार आहे सगळे म्हटल्यावर ही बैठक होती. विशेष कुठला अजिंठा एखादा महत्त्वाचा विषय आज मला वाटते अजितदादासुद्धा स्वतः ह्या कार्यक्रमासाठी येणार होते. कालचं तर त्यांनी कन्फर्मेशनसुद्धा केलं होतं, पण काही अचानक एखादं काम आल्यामुळं ते सकाळी आज येऊ शकले नाही. त्याच्यापेक्षा वेगळं काही त्याला फार महत्त्व आहे असं नाही आणि देशातले अजूनसुद्धा काही पक्ष सगळे उपस्थित राहू शकले होते आज असंही नाही. बैठकीमध्ये साधक चर्चा होत असताना महाराष्ट्रात झालेला दैदिप्यमान विजय या संदर्भात काही भाष्य झालं का? नाही, हा देश लेवलची बैठक होती. प्रामुख्यानं एकाच गोष्टीवर थोडीशी चर्चाची झाली, ही प्रामुख्यानं ते आंबेडकरांच्या बाबतीतचा जो विषय आता समोर आला आहे आणि हे नेमकं काय घडलं, कसं झालं याच्यामध्ये एक थोडीशी चर्चा झाली आणि अमित भाईंनीसुद्धा तीच भूमिका मांडली की अतिशय चांगलं समर्पक उत्तर ह्या विषयावर त्या ठिकाणी दिलं गेलं. काँग्रेसकडनं संविधानावरच्या चर्चेची मागणीसुद्धा नव्हती. मोदीजींनी खालच्या हाऊसमध्ये उत्तर चांगलं दिलं आणि उत्तर झाल्यावर जी काँग्रेसच्या नेत्यांची प्रेस झाली त्यामध्ये काही त्यांनी हा विषयसुद्धा संसदेच्या बाहेर उचलला नव्हता. नंतर हा एक आफ्टर थॉट म्हणून बाबा भावनेच्या भरात एखादा विषय मांडत असताना समोर आलेल्या विचारांचा विपर्यास करून राजकारण करता येईल का ह्या दृष्टीनं हे कसं मांडलं गेलं अशाबद्दलची भावना त्यांनी सांगितली आणि प्रामुख्यानं अनेक गोष्टी म्हणजे संविधानाबद्दलच्या उद्याच्या काळात किंवा पूर्वी घडलेल्या काही गोष्टी ज्या आहेत देशाच्या ह्या अखंडत्वाच्या दृष्टिकोनातून ह्याबद्दल समोर येतील अशा पद्धतीचा एक इन जनरल गप्पा या बैठकीमध्ये झाल्या. ही सगळी जेव्हा घटना घडली तेव्हा NDAच्या घटक पक्षाने दिल्लीमध्ये खास करून भाजपला साथ दिली नाही असं बोललं जात होतं. त्याच्यानंतर आता भविष्यामध्ये जर काँग्रेसकडनं किंवा विरोधी पक्षाकडनं असा काही प्रचार करण्यात आला तर त्याच्याविरुद्ध एक रणनीती
ठरवण्यात येणार आहे का? तेच तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला की त्यातल्या त्यात सध्या लेटेस्ट जो विषय आहे सगळीकडं जे सुरू आहे म्हणजे अमित भाईंच्या वक्तव्याबद्दल जे सुरू आहे त्याच्याबद्दलची भावना म्हणजे काय नेमकं घडलं आणि त्याच्यानंतर हा आफ्टर थॉट म्हणून हा विषय कसा समोर आणला गेला राजकारण म्हणून ही भावना त्यांनी व्यक्त केली वन त्यांच्या नेशन वन इलेक्शन बाबत काही चर्चा नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.